नमस्कार. सर्वप्रथम माननीय महापौर सर, आयुक्त साहेब आणि या ठिकाणी जमलेले सर्व नगरसेवक, गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू सर्वांना पोलीस प्रशासनामार्फत मी अगोदर नमस्कार करतो. खूप चांगली चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित असणारे जे तुमचे पॉईंट्स आहेत, ज्या गेल्या वर्षी आपल्याला अडचणी आलेल्या होत्या, त्या सगळ्या मी या ठिकाणी नोट डाऊन केलेल्या आहेत. प्रत्येक विभाग म्हणजे परिमंडळ 2 आणि 3 या ठिकाणच्या ज्या काही तुम्ही दिलेल्या सूचना आहेत, ट्रॅफिक संबंधित असतील किंवा इतर पोलीस प्रशासनाशी संबंधित सूचना, या इथून गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर आमचे सर्व सिनियर PI, ट्रॅफिक PI यांच्या मार्फतीनं त्या सूचना, त्याच्यावर आपल्याला काय काय प्रॅक्टिकल उपाययोजना करता येऊ शकतात त्या आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पोलीस प्रशासनाची जी तयारी आहे गणेश उत्सव अनुषंगाने, त्या बाबतीमध्ये मी फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्याला ब्रीफ करणार आहे. याच्यामध्ये महानगरपालिकामध्ये यापूर्वी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे. आयुक्त साहेबांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्याच्यावर आता आमचं काम सुरू झालेलं आहे. यानंतर ज्या काही सिंगल विंडो सिस्टम्स आहेत, ज्या वेगवेगळ्या आपल्याला परवानगी घ्याव्या लागतात, तर माझी नम्र विनंती असेल सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना की त्यांनी प्रत्येक विभागाची परवानगी घ्यावी. दुसरा विषय असा येतो की लॉ अँड ऑर्डरमध्ये की बरेच वेळा आमच्याकडे तक्रारी येतात की काही गणेश मंडळ वर्गणीच्या नावाखाली म्हणजे एक्स्टॉर्शन टाईप असं काहीतरी करतात आणि मग नाईलाज असतो त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं, कारवाई करावं लागते. तर मी विनंती करतो की असं कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, या अनुषंगाने सुद्धा आपण थोडीशी खात्री घ्या. त्याच पद्धतीनं ज्या मंडळ आहेत, महापौर साहेबांनी आता सांगितलेलं आहे की जे सार्वजनिक रस्त्यावर आपण मंडळांची स्टेज उभारतो, तर न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, ज्या डायरेक्शन दिलेल्या आहेत की 25% जास्त एरिया हा आपण व्यापला नाही पाहिजे, तर तुम्ही स्टेज टाकण्यापूर्वी अगोदर संबंधित वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि संबंधित विभागामधले जे ट्रॅफिक ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांची परमिशन घ्या, त्यांच्याकडून अगोदर लेआउट घ्या आणि त्याच्यानंतरच टाका. कारण काय होतं की एक जरी मंडळाने मोठी जागा व्यापली रोडवरची, तर तो तुमच्याच एरियामधल्या सर्वसामान्य नागरिकांना ॲम्ब्युलन्स येत असतात किंवा इमर्जन्सीच्या वेळेस एखादी फायर ब्रिगेड जायची असेल तर ती जाणार नाही आणि मग खूप मोठा अनर्थ त्या ठिकाणी होतो. तर कृपया हे जे स्टेज आपण बांधणार आहोत तर त्याची सुद्धा व्यवस्थित तुम्ही परमिशन्स घेतली पाहिजे. त्यानंतर लाऊडस्पीकरचा एक विषय नेहमी येत असतो, DJ वाजवू देणार का? नो DJ. कारण गेल्या वेळेस आम्ही बऱ्याचशाच गणेश मंडळांचे डेसिबल मीटर्सना रिडिंग घेतलेली आहे. तीच सोय ह्यावेळेस सुद्धा आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये करतो आणि आम्हालाही ते बरं वाटत नाही की गणेश मंडळ असतील किंवा जे काही सण उत्सव आहे त्याच्यामध्ये कारवाई करणं. परंतु महापौर साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत, आपण उत्सव हा आनंदामध्ये आणि जोशमध्ये साजरा करायचाच आहे, परंतु कुठलाही कायद्याचं उल्लंघन न करता केला तर तो बरं होईल. दुसरा विषय असा आहे की जे काही देखावे आपण उभारणार आहात, ते देखावे सुद्धा कुठेही आक्षेपार्ह असता कामा नये. तुम्हाला जो काही देखावा उभारायचा आहे त्याची अगोदर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये त्याची एक प्रिंट तुम्ही दाखवा, ते त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्या आणि त्याच्यानंतर ते देखावे जे काय आहेत हे तुम्ही देखावे त्या ठिकाणी लावा, पोस्टर्स त्या पद्धतीने लावा. परंतु कुठलाही आक्षेपार्ह देखावा ज्याच्यातून धार्मिक भावना दुखून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं कुठेही देखावा कृपया आपण लावू नये. त्यानंतर बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी विषय मांडलेला आहे की विसर्जन कुठं करायचं. आता हा विसर्जन कुठं करायचा हा विषय माननीय न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनंच आपण सर्वांनी त्या निर्देशांचं पालन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण विसर्जन हे केलं पाहिजे. त्यानंतर पोलीस प्रशासनाने जी तयारी केलेली आहे याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या सिक्युरिटीसाठी पूर्णपणे साध्या वेशातला बंदोबस्त आहे. साऊंड पोल्युशन पथक हे आपण नेमणार आहोत. महत्वाचा विषय म्हणजे वाहतुकीचं व्यवस्थापन हा मोठा लोड असतो, कारण गणेश मूर्तींचं आगमन
हे आता काही मंडळांनी सांगितले की 6 तारखेपासून सुरू करणार. तर माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही जे आगमनाच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्स शक्यतो आणि त्याचं टायमिंग हे ट्रॅफिक दुपारच्या वेळेस कमी असतात, तर त्यावेळेस जर तुम्ही केलं तर बरं होईल, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही हे पाहता येईल. दुसरा अजून एक सूचना अशी होती की रात्रीच्या वेळेस आपण त्या ठिकाणी स्वयंसेवक मंडळात जे आहेत त्याचे स्वयंसेवक असले पाहिजेत, जेणेकरून कुठल्याही मूर्तीची त्या ठिकाणी विटंबना होणार नाही. त्यासाठी आपण 10-11 दिवस जो काही तुमचा विसर्जनपर्यंतचा वेळ आहे त्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी तुमचे स्वयंसेवक ठेवायचे आहेत. रोडच्या बाजूच्या ज्या बंद गाड्या आहेत किंवा गॅरेजवाले आहेत त्या ठिकाणच्या गाड्या काढण्याबाबत 2-3 पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. निश्चितच चांगली सूचना आहे आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकला अडथळा होत असेल तर त्या आपण काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पोलीस आणि महानगरपालिका या दोन्ही विभागाकडून संयुक्त कारवाई करून आपण त्या गाड्या काढून घेण्याचं मी आपल्याला आश्वासन देतो. बाकी शेवटचा मुद्दा आहे की सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह व्हिडिओ टाकतात आणि त्याच्यातून मग गणेश मंडळाचे पदाधिकारी आमच्याकडे येतात की या पद्धतीनं असं विटंबना झाली, मग त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर आणि अशा गोष्टी होतात. तर कृपया कुठलीही सोशल मीडियावरची पोस्ट आपल्याला माहिती आहे की आपण एडिट काहीही करू शकतो त्याच्यामध्ये, तर कृपया अगोदर खात्री केली पाहिजे की ही एडिटेड आहे, खरोखरच प्रकार झालेला आहे की नाहीये. नाहीतर उगीच कोणीतरी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर क्रिएट करायचं म्हणून मुद्दाम त्याचं भांडवल करतोय आणि लॉ अँड ऑर्डर क्रिएट करतोय, असं कृपया करू नका. पोलीस प्रशासनाच्या सर्वप्रथम तुम्ही ते निदर्शनास आणून द्या. आपण निश्चित त्याची सत्यता पडताळून तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करू, त्याला अरेस्ट करू, परंतु तुम्ही कायदा हातात घेऊ नका आणि त्या ठिकाणी मॉब क्रिएट करून काहीतरी विचित्र प्रकार करू नका. ह्या काही सर्वसाधारण सूचना होत्या. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद. थँक्यू.